नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण वाळवणाची एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. विदर्भात खास बनवल्या जाणाऱ्या मूग डाळीच्या वड्या. काही ठिकाणी यांना सांडगे असेही म्हणतात. वाळवणाला सुरुवात करताना सर्वात आधी वड्या बनवण्याची परंपरा आहे आणि अनेक घरामध्ये गणपती पूजन करून शुभारंभ केला जातो. वाळवण हे खूप निगुतीने करावे लागते. ते बिघडू नये म्हणून गणेशाची आराधना करावी लागते. वड्या बनवण्यासाठी 2 कप मुगाची डाळ अंदाजे अर्धा किलो घेतली आहे मी. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता. स्वच्छ धुवून घ्यायची डाळ. 3 पाण्याने धुवायची. यामला पावडर लावलेली असते, त्यामुळे डाळ स्वच्छ धुणे गरजेचे असते. डाळ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून 2 तासासाठी भिजवून ठेवायची. नंतर डाळ चांगली मुरली की नाही आपण चेक करू. नखाने दाबून डाळ चांगली मुरली की नाही चेक करायची. ही डाळ एका चाळणीवर पाणी काढून घ्यायचं. यामध्ये सुती कपड्यावर डाळ 10 मिनिटे फॅनखाली पाणी सुकेपर्यंत ठेवायची. पाणी राहताना जर डाळ वाटली तर ती पातळ होते आणि वड्या खराब होण्याची शक्यता असते. आता ही डाळ पाणी न घालता बघा, यामधलं पाणी सुकलेलं आहे. 10 मिनटं फॅनखाली ठेवल्यामुळे पाणी सुकलं. पूर्ण कोरडी डाळ आपल्याला करायची नाही आहे. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेऊ, पण पाणी बिलकुल घालायचं नाही. बघा, छान स्मूथ डाळ वाटल्या गेलेली आहे, जशी पाहिजे तशी. एका भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची. एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले आणि पाण्याच्या हाताने ही डाळ फेटून घेऊ. डाळ 5 मिनिटे फेटून घ्यायची. डाळ फेटल्यामुळे वड्या हलक्या आणि मऊ होतात. वाळवण्याची सुरुवात वड्यापासून करतात, म्हणून प्रथम गणेशाची आराधना करायची. पाण्यामध्ये हात घालून ओला करायचा थोडा हात, म्हणजे हाताला डाळ चिटकणार नाही. आता आपण बारीक बारीक वड्या घालून घेऊ. या वड्याच्या पिठात मी कोणतेही मसाले किंवा मीठ घातले नाही. भाजी करताना तिखट, मीठ, मसाले घालायचे, त्यामुळे प्रमाण कमी जास्त होणार नाही. विदर्भात लग्नकार्य, वास्तुशांती यासाठी ह्या वड्या घालतात. वड्या ह्या जास्त करून फेब्रुवारीत किंवा मार्चमध्ये, जेव्हा जास्त ऊन नसते तेव्हा घालायच्या. त्यामुळे त्या फेब्रुवारीत आपण घालतो, त्यामुळे त्या विटत नाही. अशा प्रकारे, म्हणजे डाळ आपली विटली नाही तर वड्या पण खराब होणार नाही. अशा प्रकारे सगळ्या वड्या घालून घ्यायच्या. छान बारीक बारीक वड्या घाला. आणि वड्या घालायला खूपच सोप्या असतात. नवीन गृहिणी असल्या तर त्यासुद्धा ह्या खूप सोप्या पद्धतीने घालू शकतील आणि त्यांना आपण वाळवण केल्याचं समाधानसुद्धा मिळणार आहे. बघा, खूपच सोपी ही पद्धत आहे. तुम्ही नक्की बनवा. सगळ्या वड्या मी घालून घेते आहे आणि ह्या वड्या आपण चांगल्या 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ. ह्या वड्या वाळल्या जरी असल्या तरी आपल्याला जर वर्षभरासाठी केल्या असेल तर एप्रिल महिन्याच्या उन्हात ह्या परत वाळवायच्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या. ह्या बघा, अशा प्रकारे ह्या वड्या तयार झाल्या आहे. या वड्यापासून मी तुम्हाला भाजी बनवून दाखवते. एवढी वाटीभर, छोट्या वाटीने 1 वाटी मी वड्या घेतल्या आहे. याच्यासाठी ठेचा बनवून घेऊ. यासाठी खलबत्त्यामध्ये
लसण, मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि जिरं घालून घेतलं. हे कुटून घेऊ. विदर्भात उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि वड्याची भाजी किंवा कांद्याची भाजी रोजच असते. भाजी बनवण्यासाठी हा ठेचा मी वाटून घेतला. आता आपण हे शेंगदाणे 1 टेबलस्पून याचे सुद्धा अगडदगड हे वाटून घेऊ. एवढ्या वड्यामध्ये दोघांचे चांगल्या प्रकारे जेवण होते. शेंगदाणे पण काढून घेऊ. याच खलबत्त्यात वड्या थोड्याशा जाडसर कुटून घ्यायच्या. जास्त बारीक करायच्या नाही. एका वडीचे 4 भाग होईल इतपतच बारीक करायच्या. एक पळी पॅनमध्ये तेल घेतले. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, 1 मोठा कांदा. कांदा थोडा नरम होईपर्यंत परतायचा. थोडा नरम झाला कांदा की यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे. जाडसर शेंगदाण्याचा दाणा जेव्हा तोंडात येतो तेव्हा भाजीची चव आणखीनच वाढते. आता यामध्ये जो वाटलेला ठेचा होता तो घालायचा. आणि चांगलं परतायचं. ठेचा घालून छान परतून घेऊ आपण. वड्याची भाजी बऱ्याच प्रकारे बनवतात. कांदा खोबऱ्याचा रस्सा करून सगळ्या वड्यासुद्धा बनवू शकता. तुम्हाला रेसिपी हवी असल्यास कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वड्याची भाजी बनवून दाखवू शकते. आता यामध्ये ह्या वड्या घालून घेऊ. वड्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या. खमंग परतून घ्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. विदर्भामध्ये खूप झणझणीत अशी वड्याची भाजी करतात. पण तुम्हाला जेवढं तिखट सोसेल तेवढंच घाला. मी 1 चमचा तिखट यामध्ये घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. आपल्या वड्या चांगल्या परतल्या गेल्या आहे. 1 चमचा तिखट, हळद, चवीनुसार मीठ. वड्यामध्ये मीठ घातले नसल्यामुळे आता आपल्याला भाजी बनवताना मिठाचा अंदाज येतो. 1 चमचा धने जिरे पूड. मसाले सगळे वड्यांबरोबर परतून घ्या. माझ्या रेसिपीमध्ये खूपच कमी मसाले असतात पण चवीला भाजी अप्रतिमच होते असे मला सगळेच जण म्हणतात. या भाजीमध्ये एखादा तुम्ही टोमॅटो घालू शकता. उन्हाळ्यात भाजी नसते तेव्हा 5 मिनिटात ही भाजी मोजक्या साहित्यात तयार होते. उन्हाळ्यात आंब्याच्या रसाबरोबर ही भाजी पटकन तयार होते आणि तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूपच छान लागते. वड्यांबरोबर सगळे जिन्नस भाजले गेले. आता यामध्ये गरम पाणी घालायचे. पाणी घालताना गरमच घाला. गरम पाणी घातल्यामुळे वड्या खूप लवकर शिजून येतात. पाणी अंदाजाने. रस्सा तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार घाला. ह्या वड्या रस्सा पिऊन घेते त्यामुळे पाणी तुम्ही बघून घाला.
झाकण झाकून भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजली आहे. चला मंडळी, वर्षभर साठवण्याच्या मूग डाळीच्या वड्या आणि त्याची चविष्ट भाजी तयार झाली आहे. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. आणि हो मंडळी, डिस्क्रिप्शन पण चेक करा आणि तुम्हाला वाळवणाच्या आणखी काही रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट करा. तुम्हाला मी वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या वाळवणाच्या रेसिपी करून दाखवू शकते. पण तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मला कळेल ना तुम्हाला काय हवं आहे ते.